बाबा का रे? बाबा मला शाळेतून काढून टाकलं. हां, शाळेतून काढून टाकले बाबा मला. शाळेतून काढून टाकलं? अरे पण काय झालं, तुला काऊन काढलं? बाबा शाळेवाला म्हणाले पहिले शाळेचे पैसे भरा म्हणाले, मग शाळेत येऊ देतो म्हणाले. अरे बाबा, तू ही शाळा थांबवायची नाही आपल्याला. मी सरला बोलतो, त्याला आज नाही उद्या पैसे देऊत आपण, पण तू ही शाळा बंद झाली पाहिजे. चल लवकर. सर आत येऊ? सर आत येऊ? नमस्ते. राम राम सर. राम 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 राम. कसा नामदेवराव, शाळेची हॉस्टेलची फीस आणलीत का तुम्ही? आणली असेल तर जमा करा. हा सर, तसं करू नका ना सर. अहो, आम्हाला वाटलं आमचं पीक कर्ज माफ होते काय की, पण माझं HDFC बँक कर्जामध्ये बसली नाही सर. तुमचे देते हो पैसे. एकही रुपया आतापर्यंत ठेवला का कधी? यावरला टाईम लागला सर. हा सर, तुमचे सोयाबीनवर पैसे देतो सर. मला फक्त 2-3 महिने वेळ द्या आणि माझ्या लेकराचं शिक्षण बंद करू नका हो. माझ्या लय अपेक्षा आता त्याच्यावर. सर कसं आहे, माया एवढे काबाड कष्ट केले, उन्हातानात काम केलं. मायासारखं त्याचे हाल होऊ द्यायचे नाही सर. त्याला एक मोठा अधिकारी बनवायचं. समजे पैसे भरतो मी, पण माझ्या लेकराचं शिक्षण बंद करू नका सर. मलाही शाळा चालवण्यासाठी शिक्षकांचा वगैरे पगार द्यावा लागतो. हॉस्टेल चालवण्यासाठी मलाही भरपूर असा खर्च येतो. तर यावेळेस तुम्हाला फीस ही भरावीच लागणार, नाही तर त्याचं शिक्षण पूर्णपणे बंद होऊन जाईल. त्यासाठी मी जबाबदार राहणार नाही. आणि यावेळेस तुम्ही सुद्धा मला माफ करा, कारण की आता आपण बघतोय पैशाशिवाय कोणतंही काम होत नाहीये. तर तुम्ही यावेळेस मला माफ करा आणि तुम्ही या शाळेची फीस भरून टाका. शिक्षण म्हणजे उद्याचं लेकराचं भविष्य. पण जेव्हा गरीब शेतकरी फी समोर हातबल उभा राहतो, तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू कोण वाचणार, कोण समजणार? त्यालाही फक्त थोडा वेळ, थोडी साथ आणि थोडा समजून घेणारी माणसं हवी असतात. बाबा, तू काळजी करू नको. तो शिक्षण बंद होऊ देणार नाही मी. तुझा बाप आहे तुझ्या पाठीमागं. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला कशाचीच काळजी करू देणार नाही, आणि तुझं कोणतंच शिक्षण थांबू देणार नाही मी. चल, काही करू, जमाना इकडल्या तिकडे करू, पण तू हे पैसे भरू शाळेचे. बरं ठीक आहे, देतो लेकराला शिक्षणाचं. त्याचं शिक्षण बंद. हे 5 ग्रामचे झुंबर आहेत, ते ठेवायचे आहे, कारण पैशाचं काम आहे. गरीब शेतकऱ्याचा गुन्हा एवढाच, तो स्वप्न मोठी पाहतो, पण निसर्ग एका क्षणात त्याची वर्षभराची कमाई हिरावून घेतो. तरीही तो लेकराच्या शिक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतो.